कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या आंदोलनावेळेला पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता आणि ज्यामध्ये विद्यार्थी जे आहेत जखमी झालेले होते, या जखमी विद्यार्थ्यांची त्यांनी आज भेट घेतली। साहिल लोचम आणि विकास या दोन आंदोलक तरुणांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली। साहिल या विद्यार्थ्याच्या डोळ्यात अजूनही छर्रेत। विशेष म्हणजे या साहिलसाठीच 2 दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन केलं होतं, तर विकासच्या हाडांमध्ये अजूनही 25 ते 30 छर्रे अडकलेत, त्यामुळे त्याला संसर्ग होण्याचा धोका आहे। सफदरजंग रुग्णालयानं त्याला या जखमा आपोआप बऱ्या होऊ देण्यास सांगितल्याचा आरोप त्यानं केला। दरम्यान सीजेपी या दोन्ही पीडित तरुणांच्या उपचारासाठी आणि कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे, तसं आश्वासन दिपकेंनी दिलं। तसंच या तरुणांवर चांगल्या उपचारांसाठी त्यांनी इच्छुक डॉक्टरांना पुढे यावं असं आवाहन देखील केलेलं आहे।